काय म्हणताय तुम्ही? वरणफळ तर बऱ्याचदा ट्राय केलात, पण कधी गोड चकोल्या ट्राय केलात काय? तेही गुळापासून बनवलेल्या. आणि ही खूप पारंपरिक आणि जुनी पद्धत आहे. कमसे कम ती 20 ते 30 वर्ष पूर्वीची पद्धत आहे. तर ज्या वेळेला गावामध्ये जसं की खीर वगैरे बनवायला वेळेवरती काही साहित्य भेटायचे नाही, तर त्या वेळेला ना गावामध्ये अशा प्रकारे चकोल्या बनवल्या जायच्या. तर त्याच चकोल्या आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पण हा, व्हिडिओला पूर्ण बघा, म्हणजे त्याचं प्रमाण पण समजेल आणि त्याची चव पण आपण केल्या पद्धतीने बरोबर येईल. कारण आपण एक वस्तू टाकतो किंवा एक वस्तू नाही टाकत तर तशी चव पण येत नाही. त्यामुळे मी तुम्हाला एक पूर्ण चांगल्या पद्धतीने आज व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मी इथे ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर मी इथे 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि इथे मी 1 मोठी वाटी गूळ चिरून घेतलेला आहे बारीक. खोबरं घेतलेलं आहे. इथे 1 चमच बडीशोप घेतली आहे. आणि इथे मी 5 ते 7 इलायची घेतलेल्या आहेत आणि त्याही मी थोडंसं असं ठेचून घेतले आहेत. तर चला आता आपण वेळ न घालवता पटकन व्हिडिओची सुरुवात करूया. तर चला आता आपण सर्वात अगोदर पीठ मळून घेऊया. तर गव्हाचं पीठ आहे 2.5 वाटी, ते मळून घेऊया. त्याचबरोबर आपण थोडंसं ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. कारण ना गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकलं की त्याची चव डबलच म्हणजे चांगलीच होते. तर थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला नेहमी चपाती करायचं जसं आपण पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळूया. थोडं थोडं पाणी टाकून मी आता पीठ मळून घेणार आहे. आता आपलं पीठ चांगलं असं मळून झालेलं आहे. तर बघू शकता मी जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न करता ह्याला मीडियम साईजचं पीठ मळून घेतलेलं आहे. तर चला आता आपण ह्याला साईडला ठेवून घेऊया आणि आपण फोडणी तयार करूया. आता टोप गरम झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया 2 चमच. तर मी इथे 1 मोठा चमच असा तूप घेतलेला आहे. आता तूप चांगलं गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये आपण ठेचून घेतलेले इलायची टाकून घेऊया. तर ह्याला आपण जास्त काळं न करता, अगर ह्याला आपण जास्त करपवलं किंवा काळं केलं तर ह्याची चव चांगली येणार नाही. त्यामुळे मी जास्त ह्याला काळं करणार नाहीये. आणि आता लगेचच आपण ह्याला फोडणी देऊया. तर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे लगेच. तर बघा कशा प्रकारे आपलं इलायची आणि बडीशोप मस्त असं तडतड उडतायत. तोपर्यंत मी आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते. तर बघू शकता मी जास्त ह्याला काळं किंवा थोडंसं असं ब्राऊन कलर आलेला आहे. काळं जास्त झालेलं नाहीये, नाहीतर आपल्या बडीशोपची चव एकदम अशी करपट येते. तर ह्याच्यामध्ये आपण 1.5 तांब्या पाणी टाकून घेऊया. त्याचबरोबर आता मी ह्याच्यामध्ये खोबरं पण टाकून घेतेय. आणि लगेच ह्याच्यामध्ये आपण गूळ पण टाकून घेऊया. आणि आता आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. पूर्ण गूळ वितळून गेल्याच्या नंतर सुद्धा चांगली उकळ आल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चपातीचे काप करून टाकायचे आहेत. तर आता ह्याला मी 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवणार आहे. आता आपल्या फोडणीला मस्त उकळी येईपर्यंत आपण पिठाचे गोळे करून घेऊया आणि त्याची चपाती लाटून घेऊया. आता ह्याचे मी गोळे करून घेते. आता ह्याचे मी असे गोळे करून घेतलेले आहेत. तर माझे 5 ते 7 चपातीचे गोळे झालेले आहेत. आता आपण ह्याला एक एक करून लाटून घेऊया. तर जास्त ह्याला आपण चपातीप्रमाणे जास्त पातळ किंवा जास्त जाड न ठेवता मीडियम लाटून घेऊया. थोडंसं मी ह्याला पीठ लावून घेते. तर आता आपण ह्याला लाटून घेऊया. आता आपली चपाती चांगली लाटून झालेली आहे. ह्याचे आपण काप करूया. तर मी ह्याला चाकून न करता मस्त असं करंज्याचा आपल्याकडे चमच आहे, मी त्याच्यानेच ह्याचे काप करून घेतेय कट करून. तर जास्त मी जाड सुद्धा नाही लाटलेली आहे चपाती. तर बघू शकता अशा आकारामध्ये मी चपाती लाटलेली आहे. ह्याला आता आपण कट करून घेऊया. पूर्ण चपातीला असं कट करून घेऊया.
मस्त असं कापण्या साईजची मी कट करून घेतलेले आहेत. तर आता आपली पूर्ण चपाती अशी चांगली कट करून झालेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी कट केलेला आहे. आता पाण्याला आपल्या चांगलं फोडणीला उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये उकळत्या पाण्यामध्येच टाकायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ असं म्हणजे गड्डे होणार नाहीये किंवा घट्ट होणार नाही. त्यामुळे आपल्याला पाणी जेव्हा उकळणार तेव्हाच आपल्याला एक एक करून असे सोडायचे आहेत. तर अशा पारंपरिक पद्धतीने आपल्याला मस्त चकोल्या बनवायच्या आहेत. तर बघू शकता आता मस्त आपल्या फोडणीला उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पूर्ण कापण्या सोडून घेऊया, म्हणजे चकोल्या. आता अशा प्रकारे मी पूर्ण सोडून घेणार आहे पाण्यामध्ये. आता आपल्या चकोल्या मस्त एका चपातीच्या सोडून झालेल्या आहेत. आता मी पूर्ण चपात्या अशाच लाटून ह्याच्यामध्ये उकळते आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. तर चला आता मी पूर्ण चपात्या अशाच लाटून टाकून घेते. तर बघू शकता आपल्या पूर्ण चकोल्या आता मी फोडणीमध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याला 5 मिनिटं परत शिजवून घेऊया. तर 5 मिनिटानंतर आपण मग ह्याला काढून घेऊया. 5 मिनिटं मी ह्याच्यावरती झाकण ठेवून चांगलं 5 मिनिटं मी ह्याला शिजवून घेणार आहे. आता 5 मिनिटं झालेले आहेत. मी अर्ध ढाकणच ह्याच्यावरती ठेवून घेतलं होतं. तर आता आपण ह्याला काढून घेऊया. तर बघू शकता मस्त आपल्या चकोल्या आता शिजवून झालेल्या आहेत. आपण ह्याला काढून घेऊया. तर बघू शकता आता गुळातल्या आपल्या गोड चकोल्या मस्त आपल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला चकोल्या कशा वाटल्या ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि एकदम एक नंबरच झालेल्या आहेत आपल्या चकोल्या. तर चला अशाच एक नवीन व्हिडिओ बरोबर परत भेटूया. तोपर्यंत बाय.